बाकी है, अभी तो आगाज हुआ है, अभी तो अंजाम आना बाकी है. डेफिनेटली आपण पाहिला अंजाम कोण देईल या मॅचला, कोणता संघ ही मॅच जिंकताना पाहायला मिळेल. पाहूया आपण बॉलिंग ट्रॅकवर तुषार आले तर तुषार म्हणजे हुशार असतील, परंतु स्ट्रायकेनकडे अक्षय ज्यांना देखील आपण पाहतोय की 6 मध्ये 22. कोणत्याही क्षणाला आपण बघू शकतो की मॅचचं मात्र चित्र पलटायचं असेल तर मात्र आपण बघितलं चांगला खेळ करावा लागेल. हा बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, वेगवान तेज तर्रार चेंडू पाहिला आपण तर मग अंबराई संघाच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग अंबराई एक्सप्रेस म्हणून आपण पाहतोय त्याला म्हणू शकतोय. गती किती छान आहे, गतीने मात्र चेंडूची हाताळणी करू शकतोय आणि त्याच्या हातामध्ये हा डेट ओव्हर मध्ये खास करून स्पेल सोपवला गेलाय. 5 चेंडू 22 धावा सामना जिंकण्यासाठी. जसं म्हटलं जातं ना, मैदाने बीच जंग जारी है, आने वाला वक्त बताएगा की कौन किस पे भारी है. हा डेफिनेटली आपण बघितलं क्रिकेटच्या पटलावर कोण कोणावर भारी पडताना आपण अनेक वेळा पाहिले. आमना सामना भरपूर वेळा होतोय, परंतु या आमना सामन्यामध्ये यावेळेला चेंडूला उंच उडवलंय, उंची जास्त अफाट मात्र लांबी कमी. उमेशचे मात्र वर कामाला आलंय, त्यांच्या हातामध्ये झेल मात्र समावलाय. फलंदाज मात्र अक्षय इथे बाद झालाय, मॅच फसला इथे. 4 चेंडू 22 धावा म्हणजेच काय, फलंदाजांना आता मनामध्ये करावं लागेल एकच निर्धार आणि ठोकावे लागतील यावेळेला षटकार षटकार षटकार. की 4 बॉल 22 नक्कीच तुम्हाला तीच एक संधी मिळू शकते. मग 3 षटकार किंवा 1 चौकार तसं देखील काम पडू शकतंय, परंतु या वेळेला तुम्हाला बाउंड्री ठोकणं जरुरी झालंय. दुसऱ्या बाजूने आपण कौतुक करूया ना कशा प्रकारे, कारण की अक्षयचं ते षटक राहिलं होतं ना पहिल्या इनिंग मध्ये, ते भरपूर आपण पाहिलं होतं मागणं होतं. त्या षटकामध्ये तब्बल 22 धावांना तो मोमेंटम देणारा होता अंबराई संघाला आणि त्याचमुळे तो मोमेंटम त्याने पकडला गेला आणि त्याचा फायदा मात्र झाला. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा कमी पडला होता, ते विकेट डाऊन झाले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले परंतु धावा त्यांनी खर्च केल्या आणि तोच एक प्लस पॉईंट अंबराई टीमसाठी झाला. संघासाठी आपण बघितलं तर मग लेफ्टी बॅटर आपण पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये आले तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 22 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर आपण डोळ्याच्या समोर बघितला काय आहे, मारो या तो फिर मरो, हेच सत्र आहे, हेच चित्र आहे आणि चित्र मात्र पलटण्याचा प्रयत्न केला जाईल का. बॉलिंग ट्रॅकवर तुषार पाहतोय आपण, महत्वपूर्ण आपण पाहिले तर हे 4 चेंडू आहे आणि या 4 चेंडूवर जर एक चांगले फटके एक्झिक्यूट केले गेले ना तर डेफिनेटली तुम्ही इथे पुढे येऊ शकता. डेफिनेटली तुम्हाला ते चांगलं ग्रेट वर्क करावं लागेल, आपल्या संघाच्या प्रती आपले योगदान द्यावं लागेल. फुलटॉस बॉल त्याला मात्र स्वीकारलंय मेजवानी आणि हा चेंडू थेट मात्र उडवलाय. मात्र आपण पाहिलंय ही भेट प्रेक्षकांना स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल. चार चेंडू आणि 15 धावा आणि हेच तर आहे ना क्रिकेटचं पर्व. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं अशा गोष्टी घडतात, कारण की हसणार हो हो जबरदस्त फटका, लाजवाब फटका आलाय तर आलाय अगदी मोक्याच्या क्षणी. रोहनच्या बॅट मधून आलाय. 6 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. गोल्डन 6 आपण पाहतोय. मॅच होता कुठे आणि आला कुठे, तो येईल का? गोल्डन 6 मात्र ठोकला जाईल का? ही मॅच मात्र आपण बघितलं अलकिवली संघाच्या माध्यमातून जिंकली जाईल का? प्रश्न भरपूर आहे आणि प्रश्नाचं उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचे इरादे स्पष्ट आहेत, गोलंदाजाचे इरादे स्पष्ट आहेत, परंतु आपण बघितलं मॅच मध्ये आपण बघितलं ती जान भरण्याचं कार्य केलंय. लाजवाब फटका, लाजवाब आणि मोक्याच्या श्री ठोकलेला रोहनने हा षटकार. जसं म्हटलं जाते ना की तुफानों से आंख मिलाओ, सैलाबों पे वार करो, मुश्किल लोग का चक्कर छोड़ो, तय के दरिया पार करो. 1 चेंडू 6 धावा. मॅच जिंकण्यासाठी पाहतोय आपण हा बॉल. पुढे येऊन खेळलाय. हो हो मार दिया जाए या छोड़ दिया जाए, अब बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. ठोकलेला षटकार, विनिंग शॉट. मात्र आपण बघितलं अंबराई संघाच्या हातातून खेचून काढलेला मुकाबला आपण पाहिला, तो जिंकला गेला. अलकिवली संघाने इतिहास मात्र रचला गेलाय या मैदानावर.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे चषकामध्ये अलखेली संघाचा हा कारनामा वाडा पाहायला मिळाला. आजाद झालाय असं म्हणू शकताय. अफलातून आणि लक्षवेधी क्रिकेट खेळला गेलाय आणि ज्या प्रकारे कौतुकास्पद कामगिरी आपण बघितली आहे ना, तर गेम चेंजर खेळाडू आपण पाहिला तर नो डाऊट अबाउट इट ऑन अँड ओनली मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहन खाने ठरतोय या मॅचचा हिरो.